नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमागं जे तुरीचं पीक तुम्ही या ठिकाणी बघताय, तर या तुरीच्या पिकामध्ये जवळपास 60 ते 70% फुलधारणा झालेली आहे आणि 5 ते 10% फुलांचं त्या ठिकाणी आता शेंगामध्ये रूपांतर होताना दिसतंय. तर मग शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनमध्ये आपण वातावरणाचा जर विचार केला, तर सकाळच्या सत्रात धुरळ ज्याला म्हणतो आपण, दव आणि धुकं मोठ्या प्रमाणामध्ये येते. त्याशिवाय हवामान अभ्यासक पंजाबराव डक साहेबांनी येत्या काळामध्ये थंडी आणि धुकं वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, या थंडीच्या आणि या धुक्याच्या वातावरणामध्ये तुमच्या तुरीच्या पिकामध्ये जी काही फुलधारणा आलेली आहे, तर या फुलांना मोठ्या प्रमाणात इजा होऊन तुमच्या पिकामध्ये फुलगळ होऊ शकते आणि जे काही उत्पादन आहे, तर या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते, जर वेळीच तुम्ही याच्यावरती उपाययोजना केल्या नाही तर. सकाळच्या सत्रात येणारं जे काही धुकं आहे, ज्याला आपण धुई म्हणतो शेतकरी मित्रांनो, तर ही धुई फुलावस्थेत जे काही पिकं असतात, या पिकांसाठी खूप मोठी घातक असते. म्हणजे कोणत्याही बुरशीजन्य रोगापेक्षा सगळ्यात जास्त नुकसान ही धुई तुमच्या पिकामध्ये त्या ठिकाणी करू शकते शेतकरी मित्रांनो. मी पाठीमागे एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. त्यामध्ये सविस्तर माहिती सांगितलेलीच आहे. या धुळीमुळं अक्षरशः जी काही फुलं आहे शेतकरी मित्रांनो पिकावरची, ही फुलं त्या ठिकाणी जळतात आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी गळ होते, जर वेळीच आपण त्याच्यावर उपाययोजना जर केल्या नाही तर. तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला याच्यावर एक उपाययोजना सांगणार आहे, म्हणजे एक फवारणी सांगणार आहे. त्याशिवाय एक असा उपाय सांगणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी, जो उपाय तुम्हाला करण्यासाठी कोणत्याही प्रकारे खर्च येणार नाही. म्हणजे एकही रुपया तुम्हाला त्या ठिकाणी खर्च येणार नाही. अतिशय विनामूल्य उपाय, थोडीशी मेहनत तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, धुक्यापासून हा उपाय तुमच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे चांगलं म्हटलं तर वागवं ठरणार नाही, संरक्षण त्या ठिकाणी तुमच्या पिकाचं करणार आहे. आणि त्यामुळे एकंदरीत तुमची एखादी फवारणी त्या ठिकाणी तुमच्या पिकामध्ये वाचू शकते, म्हणजे तेवढा खर्च तुमचा त्या ठिकाणी वाचू शकतो. तर माहिती जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बेल हा ऑन करा. म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व माहितीपूरक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, धुकं अशा कंडिशनमध्ये आपलं पीक फुलोरा अवस्थेत आहे. मग फुलोरा अवस्थेत असताना फुलांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन फुलं गळू नये, धुळीमुळे फुलांची जळ होऊ नये आणि उत्पादनात आपल्या घट येऊ नये. त्याशिवाय अशा कंडिशनमध्ये अळीचा सुद्धा प्रादुर्भाव पिकावरती जास्त होतो. तर तो होऊ नये त्यासाठी आपल्याला एक फवारणी करायची आहे. तर फवारणीमध्ये आपल्याला एक कीटकनाशक, सर्वात अगोदर एक कीटकनाशक घ्यायचं आहे, म्हणजे अळीनाशक. तर एक असं कीटकनाशक शेतकरी मित्रांनो, थोडंसं महाग असणार आहे, महागडं सांगतो शेतकरी मित्रांनो, परंतु स्वस्तातलं कीटकनाशक फवारणी करून एकाच फवारणीसाठी 2 फवारण्या तुम्हाला स्वस्तातल्या कराव्या लागू शकतात. कारण स्वस्तातलं कीटकनाशक जर तुम्ही फवारणी केली, तर त्याचा प्रभाव जास्त दिवस पिकामध्ये राहत नाही आणि मग अशा वेळेस आपल्याला पुन्हा फवारणी करण्याची वेळ आपल्यावरती येऊ शकते. त्यामुळे थोडंसं महागडंच कीटकनाशक फवारणं आपल्याला गरजेचं आहे. ज्या कीटकनाशकाचा फवारणीनंतर कमीत कमी 20 ते 25 दिवस तुमच्या पिकावरती प्रभाव टिकून राहील आणि चांगल्या प्रकारे तिथं अळीचं नियंत्रण या कीटकनाशकामुळे होईल. तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लॅम्बडासी हॅलोथ्रिन प्लस क्लोरॅन्ट्रा निलीप्रोल हा घटक असलेलं सिजेंटा कंपनीचं ॲम्प्लिगो हे कीटकनाशक घ्यायचं आहे. प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 12 ml, 15 लिटरचा असेल तर 10 ml. हेच कीटकनाशक फवारणीमध्ये घ्या शेतकरी मित्रांनो. बरेच कृषी सल्लागार तुम्हाला सांगतात की प्रोफेनोफॉस घ्या, क्लोरोपायरीफॉस घ्या. परंतु शेतकरी मित्रांनो, हे जे काही गॅस निर्माण करणारे कीटकनाशक आहे, तर याचा प्रभाव जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस टिकून राहतो. त्यामुळे असे कीटकनाशकं आता घेऊ नका. किंवा इमामॅक्टिन जर तुम्हाला कोणी सांगत असेल, तर सध्याच्या कंडिशनमध्ये इमामॅक्टिन घेऊ नका. कारण इमामॅक्टिन आपण पहिल्याच फवारणीमध्ये घेतलेलं आहे. तर आता आपल्याला मी जे सांगितलंय ॲम्प्लिगो घ्या, किंवा मग याला जोडी म्हणून तुम्ही डेलिगेट घेऊ शकता किंवा कोराजन हे कीटकनाशक घेऊ शकता. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे काही धुक्यापासून आपल्या पिकाचं चांगलं संरक्षण करायचं आहे, तर त्याच्यासाठी एक बुरशीनाशक. मग याच्यामध्ये 2-4 प्रकारचे बुरशीनाशकं सांगतो. कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही घ्या. त्यामध्ये टॅबुकोनॅझोल प्लस सल्फर हे घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक घ्या, ज्याच्यामध्ये हारू हे बुरशीनाशक चांगलं आहे. त्यासोबत मॅन्कोजे प्लस कार्बेंडायझिन घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून घेऊ शकता. किंवा मग शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही प्रोपिकोनॅझोल
घटक असलेलं बुरशीनाशक सुद्धा फवारणीमध्ये घेऊ शकता. याच्यापैकी जे तुम्हाला मिळेल आणि जे स्वस्तात बसेल, आपल्याला कंपनी महत्त्वाची नाही आहे, आपल्याला त्याच्यामध्ये जो घटक आहे तो महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो. जे मी घटक सांगितलेले हे घटक असलेलं कोणतंही स्वस्तातलं कीटकनाशक म्हणजे बुरशीनाशक तुम्हाला मिळेल ते घ्यायचं आहे. प्रति 20 लिटरचा पंप असेल तर 30 ग्रॅम, 35 ग्रॅम तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता एक धुक्याचं प्रमाण बघून. अशा पद्धतीनं तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचदा तुम्हाला आता ही आपली बहुधा शेवटची फवारणी असणार आहे आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही कीटकनाशकासोबत बुरशीनाशक आणि एखादं टॉनिक असं तुम्हाला कोणीतरी सांगत असेल. पण टॉनिकची आताच्या कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला गरज नाही. त्याच्यामुळे टॉनिकवर उगाच व्यर्थ पैसा आपल्याला खर्च नाही करायचा आहे. कारण आता टॉनिकची गरज नाही आहे. 60-70% फुलधारणा झालेली आहे. चांगल्या प्रकारे फुलांचं शेंगामध्ये रूपांतर होतंय. मग आपल्याला टॉनिकची तिथं गरजच काय शेतकरी मित्रांनो? मग व्यर्थ पैसा कशाला खर्च करायचा? तर अशा कंडिशनमध्ये जी काही तूरीची शेंग आहे, तर या शेंगाचं जे काही दाणे आहे, तर हे दाण्यांचं चांगलं पोषण व्हावं त्यासाठी साधं एक विद्राव्य खत आपण फवारणीत त्या ठिकाणी घ्यायचंय. तर याच्यामध्ये तुम्ही 0,32-34 प्रति 20 लिटरसाठी 100 ग्रॅम किंवा याला ऑप्शन म्हणून 0,050 100 ग्रॅम किंवा मग याला पण ऑप्शन म्हणून शेतकरी मित्रांनो 0,60-20 हे खत तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा मग 13-40-13 सारखं खत सुद्धा तुम्ही घेऊ शकता. प्रति 20 लिटरसाठी कोणतंही खत घेतलं तुम्ही विद्राव्य तर 100 ग्रॅम प्रमाणे तुम्हाला प्रमाण घ्यायचे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जी काही रासायनिक फवारणी आहे तर ही करायची आहे. त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की एक व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा स्वस्तातला उपाय ज्याच्यासाठी कोणताही खर्च तुम्हाला येणार नाही, साधारणतः एक सुद्धा रुपया खर्च येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, फुलावस्थेमध्ये तुमचं कोणतंही पीक असेल, तुमचं तूर असेल, टोमॅटो, मिरची कोणतंही पीक असेल, तर धुळीमुळे त्या फुलांना त्या ठिकाणी इजा होते. मग धुळी जी आहे तर सकाळच्या सत्रामध्ये साधारणतः सकाळच्या 4 पासून ते सकाळच्या 8 वाजेपर्यंत हा जो काही पिरियड आहे यामध्ये धुळीचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ही धुळी पिकांना फुलासाठी खूप घातक असते. तर मग ही धुळी पांगण्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांनो एक सकाळच्या सत्रात साधारणतः 4:30 ते 5च्या दरम्यान आपल्याला आपल्या पिकाच्या आजूबाजूनं जे काही काडी कचरा आहे तर त्या काडी कचऱ्याचं धुपण करायचे. म्हणजे साधारणतः प्लॉटच्या 3-4 ठिकाणी तुम्ही प्लॉटमध्ये हे धुपण त्या ठिकाणी करू शकता. या धुपणामुळे शेतकरी मित्रांनो जे काही धुळी आहे तर ही धुळी पांगण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. म्हणजे धुपणामुळे धुळी त्या ठिकाणी पूर्णपणे पांगल्या जाते म्हणजे पिकावून त्या ठिकाणी ती बाजूला जाणार आहे. यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकाचं जे काही धुक्यापासून आहे चांगल्या प्रकारे संरक्षण होणार आहे आणि एखाद्या वेळेस तुमचं जे काही एखादी बुरशीनाशकाची फवारणी त्या ठिकाणी वाचू शकते म्हणजे तेवढा खर्च हा तुमचा वाचू शकतो. तुम्ही फळबाग पिकामध्ये सुद्धा हा उपाय त्या ठिकाणी करू शकता धुक्यासाठी शेतकरी मित्रांनो. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा शेतकरी मित्रांनो आणि त्याशिवाय व्हिडिओ तुम्हाला जर फायद्याचा वाटला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असंख्य शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तर शेअर करायला तिथं विसरू नका.